भिवंडी ग्रामीण आमदार शांतारामजी मोरे ने अपने जन्मदिन के शुभ अवसर पर महाराष्ट्र के बुल्डाना समृद्धि महामार्ग पर बस एक्सीडेंट में लगभग 26 लोगों की मौत होने की वजह से सभी लोगों को भावपूर्ण श्रद्धांजलि देते हुए केक न काटते हुए भिवंडी तालुका के अनेकों जिला परिषद स्कूल के नन्हे मुन्ने विद्यार्थियों को बैग, पेन, पेंसिल व स्कूल में लगने वाली साहित्य वितरण कर अपना जन्मदिन मनाया। इस अवसर पर भारी संख्या में मान्यवर, नातेवाईक, मित्र मंडली व शिव सैनिकों ने उपस्थित होकर महाराष्ट्र के बुल्डाना समृद्धि महामार्ग पर बस एक्सीडेंट में मारे गए लोगों को लेकर केक न काटते हुए सिर्फ पुष्प गुच्छ देकर भिवंडी ग्रामीण आमदार शांतारामजी मोरे को स्वागत किया और उनको जन्मदिन की शुभकामनाएं दी। तो वहीं आगे हम आपको बता दें कि खारबा गांव के भिवंडी लोकसभा युवा सेना सह सचिव थाने जिला श्री निशांत नंदू जाधव व ज्ञानेश्वर मुकादम ओम सेठ व उनके सभी सहयोगियों द्वारा भिवंडी तालुका पुलिस स्टेशन के पुलिस कर्मचारियों को घनवेश व रेनकोट वितरण कर भिवंडी ग्रामीण आमदार शांतारामजी मोरे को जन्मदिन की शुभकामनाएं दी व लंबी उम्र की कामना की। भिवंडी ग्रामीण चे लाडके आमदार आदरणीय शांतारामजी मोरे साहेब यांचा वाढदिवस सोहळा तालुका पोलीस स्टेशन भिवंडी चे निर्वाचित या ठिकाणी आलेले महेश साहेब त्यांचाही मागे आम्ही इथे सत्कार केला, त्यांना आम्ही वेलकम करतो। आणि साहेबांच्या वाढदिवसानिमित्त साहेबांनी आज आपल्या महाराष्ट्रामध्ये सन्माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने जो समृद्धी महामार्ग बनलेला आहे, त्या महामार्गावर एका बस अपघातात अनेकांचा मृत्यू झाला। त्यामुळे आमदार साहेबांनी आपला वाढदिवस केक न कापता साजरा करण्याचं ठरवलेलं आहे। खरं तर कार्यकर्त्यांनी अनेक केक या ठिकाणी आणलेले आहेत, पण कार्यकर्त्यांना विनंती असेल की साहेबांचं कळकळीचं म्हणणं आहे की आज जो अपघात झाला आहे त्या अपघातग्रस्तांना श्रद्धांजली म्हणून आज केक न कापता साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे आमच्या शिवसेनेच्या वतीने भिवंडी तालुक्याच्या आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या सेवेत सतत कार्यतत्पर असणारे आपले तालुका पोलीस स्टेशन ग्रामीण, तालुका पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी गणवेश व त्याचसोबत रेनकोट, पावसापासून ते आपलं रक्षण करत असतात, त्यांचं पावसापासून रक्षण व्हावं म्हणून रेनकोट ही त्यांना आपण प्रेमाची, एक मायेची भेट देणार आहोत आणि त्याचा सर आपण आणि सर्वांनी स्वीकार करावा अशी आपल्याला सर्वांना विनंती करतो। आणि आपल्या पोलिसांबद्दल सांगायचं झालं तर आज जेव्हा आपण एखाद्या पोलीस स्टेशनला कामासाठी येतो तेव्हा आपल्याला पोलिसांचं रूप दिसतं किंवा पोलीस लक्षात येतात, पण वर्षातले 365 दिवस आपण पोलीस स्टेशनला येत नाही। आणि जे आपण 365 दिवसापैकी जर एक दिवस तुम्ही आलात आणि 364 दिवस जर घरी आरामात झोपलात तर हे कर्तव्यदक्ष पोलीस कार्य तत्पर असतात, म्हणून आपण 364 दिवस घरी आरामाने झोपू शकतो। हे आज या अनुषंगाने मला सांगायचं आहे। आणि सन्माननीय आमदार यांना आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने तसेच खारबा विभाग व भिवंडी तालुक्याच्या वतीने आम्ही या ठिकाणी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो। त्यांना उदंड निरोगी आयुष्य लाभावं ही साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो। 2019 मध्ये जनतेने ज्या सरकारला कौल दिला होता शिवसेना आणि भाजपा महायुतीच्या, ते सरकार काही कारणास्तव त्यावेळेस अस्तित्वात येऊ शकलं नाही, पण आमदार साहेबांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी जनतेचा जो कौल होता तो कौल पुन्हा अस्तित्वात आणून आज जनतेच्या मनातलं सरकार या ठिकाणी आपण माणसांचं, जनतेचं सरकार आपल्यासाठी माननीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून आहे, याचा आपल्याला गौरव आहे। आणि या निमित्ताने आज आमदार साहेबांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करत आहोत। आणि मी विनंती करतो पोलीस डिपार्टमेंटला की त्यांनी
की महामार्गावर एका व्यक्तीचा अपघात झालेला आहे आणि त्या अपघातामध्ये बऱ्याचशा प्राण गमावलेले आहेत. घटना अति दुःखद आहे. त्याच्यामुळे काही गोष्टींना आपण हाता दिलेले माननीय आमदार साहेबांनी सुद्धा सांगितलं. जरी आनंदाचा क्षण असला तरी मी लोकप्रतिनिधी आणि महाराष्ट्र विधानसभेचा एक सदस्य म्हणून मला माझ्या मनाला ते पडत नाही. साहेबांसुद्धा अति दुःख झालेले आहे. त्यांच्या दुःखामध्ये आपण सगळेच सहभागी आहोत. तुमचं आजच्या मी या ठिकाणी सर्वांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो. तत्पूर्वी या ठिकाणी मी मगाशी म्हणालो तर साहेब पहिले आमदार आहेत की या ठिकाणी शाळेत त्यांचं दर्शन आपल्याला झालेलं आहे.